सध्या पाहतोय सगळीकडे अंमली पदार्थाचं तुमच्या चौकटीच्या बाहेर जात नाही. त्याच्यावरच प्रश्न विचारतो. नाही, लक्षवेधीवरच प्रश्न घ्या. लक्षवेधीवरच तो विचार. प्रश्न पूर्ण महाराष्ट्रात गेला तर ते लक्षवेधीचा अर्धा तास चालेल. मी लक्षवेधीवरच उतरतो, पण प्रश्न डेव्हलप करायला पाहिजे ना. करा ना. आता बुलडोझर बाबा आले तसं आमचं म्हणणं आहे की दादा बुलडोझर व्हावे अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे दादांच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की महाराष्ट्र. विचारा साहेब, विचारा. बरं, आमचा एवढा साधा प्रश्न आहे की अंमली पदार्थाचा विद्यार्थ्यांपर्यंत फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर किंवा तिथं वापरलं जात आहे. मध्ये आपण कायदा केला होता की कॉलेजच्या बाहेर शाळेच्या बाहेर अशा प्रकारचे स्टॉल असतील किंवा दुकानं असतील, हॉटेल्स असतील, तिथं बंदी घालावी. वसतिगृहामध्ये सुद्धा हे प्रकार प्रचंड वाढलेले आहेत. तुम्हाला पण माहिती आहे. आता तुम्ही मगाशी म्हणाला की हा निकष आहे, त्याच्यावर मग साठा आहे का, आता अवैध अशा प्रकारचा किती प्रमाणे असा अंमली पदार्थाचं रॅकेट आहे का, हे विद्यार्थ्यांपर्यंत फार मोठा साठा जात नाही, तो थोडा थोडा जात असो. वसतिगृहासाठी तुम्ही मगाशी म्हणाला कॉलेज आणि वसतिगृहामध्ये अशा प्रकारचं विद्यार्थ्यांना यासाठी कोणीतरी प्रवृत्त करत असेल, एकदा सवय लागली की ती जाते. यासाठी तुम्ही कडक नियमावली काय करणार, त्यामध्ये पोलिसांची मदत घ्यावी लागेल. आणि वसतिगृहामध्ये प्रवेश करताना जी नियमावली काटेकोरपणे जे वसतिगृह पाळणार नाही त्या जबाबदारी काही लोकांवर, संस्थांवर काही जबाबदारी टाकणार का, आणि अशा प्रकारचं हे व्याप्ती वाढू नये यासाठी आपण काय पुढाकार घेणार.